पुढची बातमी आहे. राज ठाकरेंनी कारण नसताना माझं नाव घेतलं. राज ठाकरेंनी 2 ते 3 वेळा माझं नाव का घेतलं असा सवाल शरद पवार यांनी केलाय. तसंच मलाही लोकांनी अडवून निवेदन दिलंय, मलाही थोडाफार महाराष्ट्र कळतो असा टोला शरद पवारांनी लगावला. जरांगेंच्या आडून ठाकरे पवारांचं राजकारण सुरू आहे असा गंभीर आरोप राज ठाकरेंनी केला होता. दोन-तीनदा माझं नाव का घेतलं मला कळलेलं नाही. कारण मी या रस्त्याने कधी जात नाही. मला महाराष्ट्र थोडासा ओळखतो आणि माझा काही पार्श्वभूमी अशी नाही आहे आणि मी कधी आग्रह केलेलं नाही आणि करणार नाही. मी कारण नसताना माझं नाव घेतलं एवढंच सांगतो. मी सुद्धा मराठा समाजात फिरतो, मलाही लोकांनी अडवलं, मलाही निवेदन दिलं. तर हे फारच कसं मला निवेदन द्या, मला आढळा. तुम्ही निळा शर्ट घातला तर तुमच्याकडे महिला आकर्षित होतील का असा खोचक सवाल शरद पवार यांनी अजित पवार यांना केला. सध्या महाराष्ट्रात दोन्ही राष्ट्रवादी पक्षाच्या यात्रा सुरू आहेत. शरद पवारांची शिवस्वराज्य तर अजित पवारांची जनसन्मान यात्रा सुरू आहे. दरम्यान अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेत महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी आणि लाडकी बहीण योजनेचा प्रसार करण्यासाठी अजित पवारांनी गुलाबी रंगाचा जास्तीत जास्त वापर केलाय. त्यावरून शरद पवारांनी हा टोला लगावला. मान्यतेबद्दल प्रकल्पानं गेले काही महिने ज्यांनी कष्ट घेतले ते श्री जरांगे यांनाही निमंत्रित करावं. याशिवाय दुसरा जो वर्ग आहे ओबीसीच्या संदर्भातला, त्या ओबीसीचं नेतृत्व करणारे जे कोणी घटक असतील त्याच्यात सगळं मुलगा असो त्यांचे अन्य सहकारी असो त्यांनाही निमंत्रित करावं. तर मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार अखेर आज मैदानात उतरलेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सर्वपक्षीय बैठक घ्यावी आणि त्या बैठकीला जरांगे आणि भुजबळांना निमंत्रित करावं असं सुचवल्याचं शरद पवार म्हणालेत. दरम्यान आमची भूमिका सहकार्य ठेवण्याची असेल, बैठकीत सुद्धा आम्ही भूमिका मांडू अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली. शरद पवारांच्या घरावर मराठा आरक्षणासाठी काढलेल्या मोर्चादरम्यान रमेश केरे यांनी शरद पवारांची चर्चा केली आणि यावेळी रमेश केरेंसोबत ओबीसींच्या मुद्द्यावरती चर्चा झाली नसल्याचं पवारांनी स्पष्ट केलं. एकदा मुख्यमंत्र्यांची बैठक झाल्याच्या नंतर हे सगळे प्रश्न त्या ठिकाणी वाटते. द्यायचं कशात न द्यायचं, ज्यातून सामंजस्य शिकायला मदत होईल असा काय मार्ग आहे. त्याच्यातून आज सगळं दुसरं 50% बंधनाचं आहे, ते बदलायची आवश्यकता मला वाटते. ते जर बदलायचं असेल तर कसं बदलता येईल या सगळ्या गोष्टीचा निकाल त्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत येईल अशी मला खात्री. हा प्रश्न मांडण्याच्याबद्दल प्रकल्पानं गेले काही महिने ज्यांनी कष्ट घेतले ते श्री जरांगे यांनाही निमंत्रित करावं. याशिवाय दुसरा जो वर्ग आहे ओबीसीच्या संदर्भातला, त्या ओबीसीचं नेतृत्व करणारे जे कोणी घटक असतील त्याच्यात सगळं मुलगा असो त्यांचे अन्य सहकारी असो त्यांनाही निमंत्रित करावं.